नमस्कार, मी डरंगे सर. आज आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं करायचे आपण पाहणार आहोत. दिलेलं वाक्य जर असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं करायचं हे आपण सोप्या भाषेमध्ये पाहूया. एकदम सोपं आहे. बघा, पहिलं उदाहरण मी तुम्हाला लिहून दिलंय. राम इज व्हेरी क्लेवर बॉय. राम इज व्हेरी क्लेवर बॉय हे दिलेलं वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्सचं. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे कर्ता, क्रियापद, कर्म अशा प्रकारे असर्टिव्ह सेंटेन्सचं स्टेटमेंट एक साधं वाक्य आहे. आपल्याला ह्याचं करायचंय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असताना करायचं काय? फक्त बघा, दिलेल्या वाक्यामध्ये व्हेरी, सो किंवा रिअली असे शब्द आहेत का बघायचे. आता या वाक्यामध्ये कोणता शब्द आहे? फेरी हा शब्द आहे. हा जो फेरी शब्द आहे त्या फेरीच्या अगोदर एक भाग करा आणि फेरीच्या नंतर एक भाग करा. मी काहीच केलं नाही. मी फक्त काय केलं, दिलेल्या वाक्यामध्ये फेरी हा शब्द आहे, फेरी या शब्दाच्या अगोदर एक भाग केला आणि फेरीच्या नंतरचा एक भाग केला. आता मला करायचे असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचे. हे जे फेरी आहे ते फेरी काढून टाकायचं. जर दिलेल्या वाक्यामध्ये फक्त फेरी आला असेल तर फेरीच्या ऐवजी आपण एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात हावने करायची. मी फेरी काढलं, फेरीच्या ऐवजी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स सुरुवात कशाने केली? हावने केली. आता पुढचा भाग, फेरी नंतरचा भाग हाय असल्या हाऊ क्लेवर, हाऊ क्लेवर बॉय हा पुढचा भाग मी हाय असा लिहिला. आता काय करायचं? फेरीच्या अगोदरचा भाग लिहा. फेरीच्या अगोदर कोण आहे? राम इज आणि मी काय केलं? उद्गारवाचक चिन्ह दिलं. अशा प्रकारे हे वाक्य आपलं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स झालेलं आहे. दुसरं सेंटेन्स बघा, आणखी तुम्हाला समजेल. बघा, आता दिलेल्या वाक्यामध्ये बघा, इट इज अ व्हेरी लार्ज टेम्पल असं दिलेलं वाक्य आहे. या वाक्यामध्ये फेरी कुठं आहे का बघा? इथं आहे फेरी, परंतु इथं अ व्हेरी आलेलं आहे. जर फक्त व्हेरी आला असेल तर वाक्याच्या सुरुवातीला आपण हाऊ घेतलं. इथं आहे अ व्हेरी, हे अ व्हेरी काढून टाका. अ व्हेरीच्या ऐवजी एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात कशाने करायची? फाटने करायची. जर व्हेरी आला असेल तर हावने करा, अ व्हेरी आला असेल तर फाट अने करा. मग अ व्हेरी काढलं, फाट घेतलं. अ व्हेरीच्या नंतरचा भाग काय? लार्ज टेम्पल आयास लिहिलं. लार्ज टेम्पल आयास लिहिलं. आता फेरीच्या अगोदरचा भाग काय आहे? इट इज हाय असलेलं वाक्य झालं. व्हॉट अ लार्ज टेम्पल इट इज. किती मोठं मंदिर आहे. दिलेलं वाक्य काय झालं? उद्गाराचे वाक्य झालं. पुढचं तिसरं उदाहरण बघा. द स्काय इज व्हेरी हाय. द स्काय इज व्हेरी हाय या वाक्यामध्ये फेरी इथं आलेला आहे. मी फेरीच्या अगोदर एक भाग केला, फेरीच्या नंतर एक भाग केला. हे फेरी काढून टाकलं. फेरीच्या ऐवजी काय घेतलं मी? वाक्याच्या सुरुवातीला हाऊ घेतलं. फेरीच्या नंतरचा भाग काय आहे? हाऊ हाय आहे असं घेतलं. हाऊ फेरी काढलं, फेरीच्या ऐवजी हाऊ घेतलं. फेरीच्या नंतरचा भाग काय केला? हाय आहे असं घेतला. आता फेरीच्या अगोदरचा भाग हाय असा मांडा. फेरीच्या अगोदर काय आहे? द स्काय इज. हे फेरीच्या अगोदरचा भाग द स्काय इज आणि उद्गारवाचक चिन्ह कोणताही बदल केला नाही आहे असं लिहिलं. पुढचं वाक्य बघा. ही वॉज अ हार्ड वर्किंग बॉय. पुढचं वाक्य आहे ही वॉज अ हार्ड वर्किंग बॉय. आता या दिलेल्या वाक्यामध्ये फेरी दिले नाही आणि अ फेरी दिलेली नाही, परंतु या दिलेल्या वाक्यामध्ये काय? फक्त अ दिलेला आहे. जर असं असेल, अ फक्त दिलेला असेल, तिथं हार्ड वर्किंग हे तुम्हाला विशेषण दिलेलं आहे. असं जर दिलं असेल तर त्या अच्या ऐवजी काय घ्यायचं? सेम काय घ्यायचं? फाट अ घ्यायचं. बघा, हे अ काढलं, अच्या ऐवजी काय केलं? फाट अ घेतलं. आता विशेषण आणि पुढचा भाग घ्या. विशेषण काय आहे? हार्ड वर्किंग बॉय. आता ह्याच्या विशेषणाच्या अगोदरचा भाग काय? ही वॉज. विशेषणाच्या अगोदरचा भाग ही वॉज करता आणि क्रियापद मी आहे असं घेतलं आणि उद्गारवाचक चिन्ह दिलं. फाट हार्ड वर्किंग बॉय ही इज म्हणजे किती कष्ट करणारा मुलगा हा आहे. अशा प्रकारे हे वाक्य झालं. वॉज होता असा अर्थ त्याचा झाला. पुढचं वाक्य आहे बघा, पाचवं. आय एम लकी. आता या दिलेल्या वाक्यामध्ये फेरी किंवा अ व्हेरी, रिअली, सो असं काही दिलेलं नाही. मग अशा वेळेस काय करायचं? या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे? विशेषण आहे लकी. हे जे लकी आहे, मग वाक्याच्या सुरुवातीला अ वगैरे दिले नाही, फक्त वाक्याच्या सुरुवातीला काय घ्या? हाऊ घ्या. आणि विशेषण कोणतं आहे? लकी. हे लकी विशेषण मी आहे असं घेतलं आणि सुरुवातीचा करता आणि सहाय्यकारी क्रियापद काय आहे? आय एम
आणि वाक्याच्या शेवटी काय आहे, उद्गारवाचक चिन्ह मी आहे असं दिलं. म्हणजेच काय बघा, जर दिलेल्या वाक्यामध्ये फेरी सो रिअली आला असेल तर ते काढून टाका आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं, हाऊ घ्यायचं. जर अ व्हेरी आला असेल तर त्याच्याऐवजी काय करायची, वाक्याची सुरुवात फाट अ ने करायची आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये फेरी अ व्हेरी आलं नसेल तर काय करायचं, जे विशेषण आहे तिथं हार्ड वर्किंग आहे, तिथं लकी आहे, तिथं हार्ड वर्किंगच्या अगोदर अ आले म्हणून वाक्याच्या सुरुवातीला व्हाट घेतलं. तिथं अ किंवा अँड आलेलं नाही, अ किंवा अँड न आल्यामुळे मी काय केलं, तिथं हाऊ घेतलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं करायचं आपण आज शिकलेलो आहे. धन्यवाद.